ब्रँड कोल्हापूर 2025 सन्मान सोहळा आज कोल्हापूरचे सुपुत्र आणि नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरातजी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी गेल्या वर्षभरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरचे नाव मोठे करणाऱ्या कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील 52 गुणवंतांचा सत्कार करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ टेबल टेनिसपटू शैलजा भोसले यांना ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तसेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक विजेता स्वप्नील कुसाळे, साहित्यिक कृष्णात खोत, UPSC परीक्षेतील गुणवंत बिरदेव डोणे यांच्यासह मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आहे। यावेळी बाळ पाटणकर, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, रवींद्र ओबेरॉय, डॉक्टर BM हिरडेकर, सुधाकर काशीद, अमरजा निंबाळकर, वृषाली पृथ्वीराज पाटील, देवश्री सतेज पाटील, डॉक्टर RM कुलकर्णी, रोटरीचे शीतल दुगे, निसर्ग मित्रचे अनिल चौगले, पद्मा तिवले, अविनाश शिरगावकर, ब्रँड कोल्हापूर समितीचे सदस्य यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। 2018 सालापासून आम्ही ब्रँड कोल्हापूरच्या ब्रँड खाली किंवा एका व्यासपीठाखाली कोल्हापुरातले जे विविध क्षेत्रातले मान्यवर आहेत, ज्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केलेली आहे, त्यांचा आम्ही सत्कार करतो। आणि हा सत्काराचा पाहुणासुद्धा हा कोल्हापुरातलाच असतो। म्हणजे भूषण गगराणी साहेब होते, ज्ञानेश्वर मुळेजी होते, विकास खारगे होते, हेमंत निंबाळकरजी होते, सुनील निमयजी पाहुणे होते। यावर्षीचे पाहुणे आमचे यशवंत थोरात साहेब, नाबार्डचे माजी अध्यक्ष, हे पाहुणे होते। आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी एक सूचना केली की उद्या या उदयोन्मुख खेळाडू असतील, कला असेल, या सगळ्या क्षेत्रातल्या मुलांना कायमस्वरूपी काही मदत करता येईल का, आणि म्हणून ब्रँड कोल्हापूरचं एक फाउंडेशन तयार करा अशी त्यांनी सूचना केली। फक्त त्यांनी सूचना केली नाही, तर पहिलं पाऊल टाकून 1 लाख रुपये स्वतःकडून देण्याची भूमिका घेतली आणि मग अनेक लोकांनी याला निधी देण्याचं काम केलं। आता ही सर्व कमिटी जी ब्रँड कोल्हापूरचे ते एकत्र बसतील आणि हा उपक्रम कोल्हापुरातल्या खेळाडूंसाठी असेल किंवा विविध क्षेत्रातल्या कलाकारांना मदत करण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पडेल असं मला वाटतं।